खरेदी विश्वासाची, खरेदी आनंदाची, योग्य दर, विनम्र सेवा, पलूसच्या आनंद बाजारची। सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर, प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स, स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा, कॉस्मेटिक्स, होजिरी, फुटवेअर, सर्व काही एकाच छताखाली। आनंद बाजार, SBI बँकेसमोर, पलूस। प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम। मोबाईल नंबर 95 79 87 93 39। महात्मा गांधींचे नाव वगळून मनरेगा कायदा मोडीत काढण्याचा घाट, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा देशव्यापी आंदोलनाद्वारे इशारा। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मनरेगा रद्द करून त्याऐवजी विकसित भारत गॅरंटी रोजगार अँड आजीविका मिशन हे नवीन विधेयक आणण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष पलूस तालुका काउन्सिलच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करून हे नवीन विधेयक तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। गेल्या 10 वर्षात मनरेगावरील आर्थिक तरतूद सातत्याने कमी केली गेली आहे। जॉब कार्ड वाटपातील हलगर्जीपणा आणि कंत्राटदारांनी केलेला भ्रष्टाचार थांबवण्याऐवजी सरकार ही योजनाच गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे। मनरेगा कायद्याचे नाव न बदलता त्यात वर्षाला 200 दिवस काम आणि 700 रुपये किमान वेतन या तरतुदींचा समावेश करून तो अधिक मजबूत करावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पलूस तालुका सेक्रेटरी कॉम्रेड वैभव पवार आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे। जर हे नवीन विधेयक मागे घेतले नाही तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय खेत मजदूर युनियन, लालबावटा शेतमजूर युनियन आणि अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीने संयुक्तिकपणे देशव्यापी आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। या प्रसंगी कॉम्रेड विजय बचाटे, कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर, कॉम्रेड मेघा बापते, जुबेदा शिकलगार यांच्या समवेत अनेक महिला उपस्थित होत्या। आज आपल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षानं आणि महाराष्ट्र राज्य किसान सभा, अखिल भारतीय शेतमजूर युनियन या सगळ्या जनसंघटनाच्या वतीनं मोदी गव्हर्नमेंटनं जे रोजगार हमीच्या प्रश्नावर महात्मा गांधीचं नाव बदलून नवीन योजनेमध्ये त्याचा जो ढाचा बदलण्याचा संकल्प केलेला आहे, परंतु जसा कॅन्सर छुप्या पद्धतीने येतो तशा पद्धतीनं त्या विधेयकाचं स्वरूप आहे। या गरीब लोकांचं रोजगार छिनून घेणे आणि पूर्वी त्या विधेयकामध्ये 20 वर्षापूर्वी कायदा आपल्या सरकारनंच केला होता, त्यावेळेला आपण जबाबदारीनं त्यावेळेला मागं लागून घेतलं होतं ते। तर त्याचा परिणाम असा झाला की केंद्रानं त्याला 90% रक्कम द्यायची असते, राज्यांना 10% रक्कम घालायची असते आणि लोकोपयोगी शेतमजुरांना कामं मिळावीत अशा पद्धतीचं त्याची संरचना आहे, परंतु त्याला बगल देण्यात